नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर इलेक्ट्रिक बाईक घेत असाल तर यासाठी सरकार तुम्हाला पैसे देणार आहे। यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठली कागदपत्र लागणार आहेत, त्याचप्रमाणे त्याचा अर्ज कसा करावा लागेल, या संपूर्ण विषयाची आज आपण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, राज्यातील नागरिकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी समोर येते। सध्या तुम्ही पाहत असाल की इलेक्ट्रिक गाड्या ह्या भरपूर मार्केटमध्ये येत आहेत। टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील आणि आधीच्या पेट्रोल डिझेलच्या गाड्यांमध्ये आता त्या जास्त तुलनेने आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत। परंतु अजून यांचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकार वेळोवेळी प्रयत्न करत असतं। देशातील पेट्रोल डिझेलने होणारं प्रदूषण कमी करता येण्यासाठी आणि नागरिकांना व्यवस्थित सोयी सुविधा पुरवता येण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक जर तुम्ही घेत असाल तर सरकारकडून तुम्हाला अनुदान मिळणार आहे। होय, तर यामध्ये काय प्रोसेस, काय पात्रता, ते सगळं आपण जाणून घेऊयात। इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने PM E-ड्राईव्ह योजना सुरू केली आहे। या अंतर्गत दुचाकी वाहन खरेदी करताना ग्राहकांना सरकारकडून अनुदान मिळते। देशातील विद्युत गतिशीलतेला प्रोत्साहन देणं, प्रदूषण कमी करणं आणि EV चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करणं हे यामागचं उद्दिष्ट आहे। याला चांगला प्रतिसाद मिळत असून तुम्हालाही रस्त्यावरती इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढलेली दिसत असेल। आता सरकारने अलीकडेच या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी अनुदान प्रक्रिया वेगवान करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान मिळण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी लागत होता, परंतु आता केवळ 5 दिवसात या योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 सप्टेंबर 2024 रोजी ही योजना सुरू करण्यास मान्यता दिली होती। तर 1 ऑक्टोबर 2024 पासून ही योजना लागू झाली असून 31 मार्च 2026 पर्यंत ही लागू राहणार आहे। 10,900 कोटी रुपयांच्या बजेटची ही योजना प्रामुख्याने इलेक्ट्रिक दुचाकी, 3 चाकी वाहनं, बस, ट्रक आणि रुग्णवाहिका यांच्यासारख्या वाहनांना अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। 24.79 लाख इलेक्ट्रिक दुचाकी आणि 3,16,000 3 चाकी वाहनांना प्रोत्साहन देण्याचे यामध्ये उद्दिष्ट आहे। PM E-ड्राईव्ह या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीदारांना पहिल्या वर्षी 10,000 रुपये आणि दुसऱ्या वर्षी 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान दिले जाणार आहे। यामध्ये ओला, एथर, TVS आणि बजाज यांसारखे लोकप्रिय ब्रँड या योजनेअंतर्गत येत आहेत। PM E-ड्राईव्ह या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तर पहा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम PM E-ड्राईव्ह या पोर्टलवरती आपल्याला जायचं आहे आणि तिथे ई-व्हाउचरसाठी अर्ज करायचा आहे। आता पात्र इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी करायची आहे तुम्हाला आणि ई-व्हाउचरवरती तुम्हाला सही करायची आहे। यासोबतच डीलरसोबत पोर्टलवरती ई-व्हाउचर तुम्हाला अपलोड करावं लागेल आणि या सर्व गोष्टी जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर तुमची दुचाकी डीलर या गोष्टी तुमच्यासाठी करून घेतो, त्यामुळे जास्त काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही। तर मग मित्रांनो, इलेक्ट्रिक बाईक घेण्यासाठी तुम्हाला सरकार अनुदान देत आहे, तर लवकरात लवकर आपणही आपली इलेक्ट्रिक बाईक घ्यावी आणि या अनुदानाचा लाभ घ्यावा असं सरकारकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।